नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि आपण इथे नीट प्रिपरेशन मराठी माध्यमातून करत आहोत, अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. आजचा आपला टॉपिक आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि या इनकम्प्लीट डॉमिनन्स या टायटलवरून तुम्हाला कळतं की इथे काहीतरी अधुरी कहाणी आहे. ठीक आहे, त्या अगोदर आपण डॉमिनन्स काय आहे ते पाहूया. डॉमिनन्स, डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स, रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, हे काय आहे हे एकदा मी तुम्हाला रिकॉल करते. समजा हे डॉमिनन्स काय आहे, भाऊ आहे, ब्रदर आहे. आणि हे रिसेसिव्ह कोण आहे, तर ही सिस्टर आहे, छोटी बहीण आहे. एका घरात जेव्हा हे दोघं असतात तेव्हा जेव्हा हे दोघं एकत्र येतात, भाऊ आणि बहीण. समजा त्याच्या आईला एखादी भाजी सांगायची असेल तर आई भाजी कुणाच्या मनावर बनवते, या भावाच्या मनावर बनवते. ठीक आहे, याला जी खायची आहे ती बनवते. तर ऐकते कोण, आई कुणाचं ऐकते, या भावाचं ऐकते. म्हणून हा कोण आहे, डॉमिनन्स आहे, वर्चस्व गाजवणारा. ठीक आहे, आणि या सिस्टरचं ऐकतच नाही. तिला जरी ती भाजी खायची नसेल तर तिला ती बळजबरीने खावी लागते. म्हणून ती कशी आहे, रिसेसिव्ह आहे. तिच्या मनातली गोष्ट ही मनातच राहते. पण समजा आज गेला भाऊ गावाला, हा भाऊ आहे गावाला गेला. आज फक्त ही सिस्टरच घरी आहे. आता हिला हिच्या मनाची भाजी खायची आहे, आवडीची भाजी खायची आहे. ती आईला सांगेल आणि आई तिला बनवून देईल. या बहिणीचं केव्हा चालतं, जेव्हा हा भाऊ अब्सेंट असेल. म्हणजेच हे डॉमिनन्स कॅरेक्टर जेव्हा अब्सेंट असते तेव्हाच या रिसेसिव्हचं काय चालतं. यालाच काय म्हणतात, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. तुम्हाला या बहीण भावाच्या उदाहरणावरून, त्यांना आवडणाऱ्या भाजीवरून हे कळालेलं असेल. ठीक आहे, तर इथे आपण पाहूया डॉमिनन्स चालू आहे. तर ही इनकम्प्लीट डॉमिनन्स काय आहे, अधुरी कहाणी काय आहे पाहूया. तर मी तुम्हाला इथे सिंपल भाषेमध्ये सांगण्यासाठी इथे यांनी डॉग फ्लावरचा काय केलेलं आहे, एक्झाम्पल घेतलेलं आहे. तेच डॉग फ्लावरचं एक्झाम्पल मी घेते आणि तुम्हाला हे इनकम्प्लीट डॉमिनन्स काय आहे ते समजावून सांगते. तर चला पाहूया. तुमच्या समोर हे डॉग फ्लावर आहे. हे कोणतं फ्लावर आहे, डॉग फ्लावर आहे. जेव्हा इनकम्प्लीट डॉमिनन्स विचारतील, इनकम्प्लीट डॉमिनन्स विचारतील तेव्हा एक्झाम्पल काय घ्यायचं, डॉग फ्लावर. ठीक आहे, आता इनकम्प्लीट म्हणजे इथं अधुरी स्टोरी आहे. पण कुणाची, डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्सची. आता डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स काय हे मी इथं सांगते तुम्हाला सविस्तर, गोंधळून जाऊ नका. हे बघा, एका जनरेशनमध्ये पॅरेंटल जनरेशन आहे, पी म्हणजे पॅरेंटल जनरेशन आहे. आणि तिथे काय आहे, रेड फ्लावर आहे. हे डॉग फ्लावरच आहेत दोन्ही पण. हे रेड फ्लावर आहे आणि हे व्हाईट फ्लावर आहे. इथे याचे जे अलिल्स आहेत, जीन आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स इंडिकेट केलेले आहेत, आर आणि आर. म्हणजेच हे कसं आहे, डॉमिनंट आहे. आणि हे स्मॉल आर आणि स्मॉल आर म्हणजे काय, हे रिसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, रिसेसिव्ह ट्रेट दाखवतात. ठीक आहे, ही आहे सिस्टर समजा व्हाईटवाली आणि रेडवाला आहे ब्रदर. जेव्हा हे एकत्र येतात, आपण या अगोदर पण पाहिलं, जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा काय होतं की या रेडचं म्हणजेच इथे हा जो फ्लावर आहे तो कसा बनायला पाहिजे, रेड बनायला पाहिजे. पण या इथे काय होतं की हा जो बनणारा फ्लावर आहे, हा आर आणि आर हे याचे गॅमेट्स आहेत. हा कॅपिटल आर डॉमिनंट आहे आणि जिथे कुठं हे येतो तेव्हा हे फ्लावर रेड असायला पाहिजे. ठीक आहे, रेड असायला पाहिजे. पण इथं काय होतं की हा आर येऊन सुद्धा हे फ्लावर कोणत्या तरी वेगळ्या कलरचं बनतं. म्हणजे आर रेड बनत नाही, म्हणजेच ते पिंक कलरचं बनतं, पिंक कलरचं. तर हे जे डॉमिनेट कॅरेक्टरिस्टिक आहे रेड, ते इथं कुठंतरी इनकम्प्लीट आहे. पूर्ण ते रेड आहे का, नाही, ते पिंक बनलं. म्हणजे इनकम्प्लीट. डॉमिनेट्स आहे,
या रेडचं इथं वर्चस्व आहे, पण कसं आहे, अधूर वर्चस्व आहे आणि त्या अधुऱ्या वर्चस्वामधूनच त्यामध्ये पिंक कलर आला. यालाच काय म्हणायचं, इनकम्प्लीट डॉमिनन्स. पण जेव्हा हे F1 जनरेशनमध्ये कसं होतं की हे इनकम्प्लीट बनतं आणि याचा कलर होतो पिंक. म्हणजे मोठ्या भावाचं इथं जे वर्चस्व आहे ते पूर्ण गाजत नाही, म्हणून ते पिंक होतं. जर पूर्ण गाजलं असतं तर ते काय झालं असतं, रेड झालं असतं. पण आता जेव्हा याच सगळ्या पिंक अलील्सची जेव्हा क्रॉस ब्रीडिंग होते तर जेव्हा F2 जनरेशन मिळतं तर तेव्हा काय होतं की एक फ्लावर हे रेड मिळतं, एक फ्लावर हे व्हाईट मिळतं आणि 2 फ्लावर हे पिंक मिळतात. ठीक आहे. तर हे कॉम्बिनेशन इथं मिळतं F2 जनरेशनमध्ये. तर डॉमिनेटिंग कॅरेक्टरिस्टिक कुठे शो होतं, तर F2 जनरेशनमध्ये होतं, F1 जनरेशनमध्ये होत नाही. यालाच इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हणतात. आणि याचा फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो हा सेम असतो. तुम्हाला हे विचारू शकतात कोणत्या डॉमिनन्समध्ये फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशिओ हा सेम आहे, तर तुम्हाला तिथे आन्सर करायचं आहे की इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये हे दिसतं. फिनोटिपिक म्हणजे काय, ते दिसायला अशी दिसतात. दिसायला म्हणजे काय, वरतून आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक रेड फ्लावर दिसतं, 2 पिंक दिसतात आणि एक व्हाईट दिसत आहे ना वरतून. आणि जेव्हा आपण त्याची जीन्सची स्टडी करतो तेव्हा सुद्धा एक रेड मिळतं, एक पिंक मिळतं आणि एक व्हाईट मिळतं. रेडचे जे गॅमेट्स आहेत, अलिल्स आहेत, ते कोणते आहेत, RR, कॅपिटल R. पिंकचे कोणते आहे, कॅपिटल R विथ स्मॉल r. हे इनकम्प्लीट झालेलं आहे इथे. ठीक आहे. आणि व्हाईटचं काय आहे, स्मॉल r. तर तुम्हाला इथे क्वेश्चन विचारू शकतात की कोणत्या डॉमिनन्समध्ये, कोणत्या याच्यामध्ये आपल्याला फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशिओ हे सेम मिळतात. म्हणजे 1:2:1. जिनोटिपिक रेशिओ 1:2:1 हे कुठे मिळतात, तर इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये मिळतात. हा आहे डॉग फ्लावर असेल. तर हे आहे डॉग फ्लावर. याला स्नॅपड्रॅगन असं सुद्धा म्हणतात. तर तुम्ही हे पाहून घ्या. तुम्हाला या टॉपिकमध्ये काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ लेक्चर ऐकण्यासाठी स्टे ट्यून विथ मी. थँक्यू सो मच.